आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाला मानणारे लोक आहेत आणि महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूरमध्ये पहिल्यांदा रिद्धपूर विकास आराखडा हा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर ज्या रिद्धपूरमध्ये मराठीचा पहिला आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींच्या आशीर्वादानं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे आपण त्या ठिकाणी तयार केलं आणि आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं काम होताना आपण पाहतोय।